दिल्लीत जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्याच्यात आता वेगवेगळी वळणं येत आहेत. रात्री सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं आहे, मात्र उपोषण सोडलेलं असलं तरी आंदोलन अजून थांबलेलं नाही. महाराष्ट्र असेल किंवा देशभरातली इतर राज्य असतील, या देशभरातील राज्यामध्ये दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झालेला आहे याच्या निषेधात आता आंदोलन होत आहेत. कराडमध्ये सुद्धा याच पार्श्वभूमीवरती आंदोलन होत आहे. कराडच्या तहसीलदार कार्यालयासमोर सर्व विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा बॅनर नाही, कोणत्याही पक्षाचं नाव नाही. हे विद्यार्थी फक्त आपलं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची एकच मागणी आजही आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. नीट पेपर फुटी प्रकरण जे घडलेलं होतं त्या प्रकरणात राजीनामा घ्यावा. आता यामध्ये वेगवेगळे वळणं येत आहेत. अतिशय अमानुषपणे दिल्लीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे देशभरातील युवा जनरेशन जे आहे, युवा वर्ग जो आहे तो चिडलेला दिसून येतोय आणि तो रस्त्यावरती येताना दिसतोय. मुंबई असेल, नाशिक असेल, महाराष्ट्रामध्ये अकोला असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे. दिल्लीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे. जंतर मंतरवरती अजून सर्व आंदोलक बसलेले आहेत. सरकारकडून रात्री जे.पी. नड्डा आणि अजून एक केंद्रीय मंत्री यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडलं. मात्र आता पुढे काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल. असं असलं तरी या युवा वर्गाचं जे आता आंदोलन होत आहे, कराडमध्ये असेल किंवा राज्यभरामध्ये असेल, देशभरामध्ये असेल, याचा शेवट काय, या प्रकरणाचा शेवट काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल. असं सर्व प्रश्न उपस्थित होत असतानाच या आंदोलनाचं फलित काय असेल तर आता काही वेळापूर्वी माहिती आली, ज्या एका पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेच्या एका मुलीच्या कानशिला लगावलेली होती त्याच्यावरती सुद्धा कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. आतापर्यंत ही कारवाई झाली सुद्धा असेल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हे जे प्रकरण आहे नेट पेपर फुटीचं, हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून कठोरात कठोरी कारवाई या आरोपींवर करण्याचं काल एक व्हिडिओ जारी केलेला होता. आता येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाचा शेवट काय होतोय हेच पाहणं औचित्याचं ठरेल. अभय कुमार देशमुख, कराड.